विचारलं तरी नाहीच, कारण की आमच्या चौघांचा निर्णय होता की आपल्या घरात गणपती बसावं. वडापावचा व्यवसाय आहे. दिवसभर तर आपल्याला टाईम भेटत नाही. सकाळी 9-10 ते रात्री 2-3 कधी 4 वाजलेत मला झोपायला. असे 3 महिने गेलेत त्या सर्व देखाव्याची हळूहळू तयारी पूर्ण करण्यात. मंडळी, गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी दिल्यात, अनेक घरगुती सजावटी पाहिल्यात, पण आज आपण आहोत एका मुस्लिम कुटुंबासोबत, ज्यांनी धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा आणि एकतेचा संदेश देत आपल्या गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना घरामध्ये केली आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा देखावा केला आहे आणि अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील विषय हाताळला. आता आपल्यासोबत या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख साजिद जमादार आहेत. नमस्कार भैया. नमस्कार. पहिला तर तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही खूप छान असा विषय हाताळला आहे. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि कधीपासून तुम्ही गणपती बाप्पा घरात बसवताय? गेले 6 वर्ष झाले गणपती बाप्पा आपल्या घरी बसवतो आपण. आणि ही संकल्पना जर म्हणाल तर ऑपरेशन सिंदूर ज्या टायमाला झालं त्या टायमाला एक आपल्या तिथले जे पर्यटक ते मृत्युमुखी पडले त्यांना एक श्रद्धांजली देण्यासाठी आपण एक देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला. पण म्हटलं चांगल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण दुःख दाखवायला नको, म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर निवडलं, जे आपल्या भारतीय शूर सैनिकांनी पाकिस्तानने जो भ्याड हल्ला केला आपल्या पर्यटकांवर किंवा इतर नागरिकांवर, त्याचा जो बदला घेण्यासाठी सैनिकांनी जो कारवाई केली ते आपण दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही हा जो देखावा केला आहे किंवा गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे, ती कधीपासून तुम्ही गणपती बाप्पा बसवताय? त्यामागं तुमची कल्पना काय होती? गणपती बाप्पा आपण गेले 6 वर्ष झालं बसवतो आहे. आणि याच्या मागची कल्पना होती, माझ्या दोन्ही मुलांना गणपतीची खूप आवड आहे. आमच्या घरीसुद्धा गणपती नव्हता तरी आम्ही आमचं सगळं काम सोडून प्रत्येक मंडळांना जाणे, भेटी देणे, ज्यांच्या घरी गणपती असेल, ज्यांनी कोणी आरतीला बोलवलं तिथं आम्ही आवर्जून जायचो, कारण आम्हाला त्या गोष्टीची आवड होती पूर्वीपासून. पण जशी आमच्या मुलांची किंवा घरच्यांची सर्वांची इच्छा झाली तसं आम्ही गणपती बसवण्याचा निर्णय घेतला. आणि जेव्हापासून गणपती बसवतो आहे तेव्हापासून बाप्पाच्या आशीर्वादानं अतिशय चांगलं आणि खूप व्यवस्थित प्रगती झालेली आहे. अत्यंत सुरेख असा देखावा केला आहे तुम्ही, देशातल्या लोकांना प्रेरित करणारा असा देखावा आहे. तर आम्हाला याचं वर्णन जरा सांगाल का, की ह्या बाजूला कशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे आणि ह्या बाजूला युद्धाची कशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे? युद्ध दाखवण्याचा हाच हेतू आहे. ही जी पूर्वीची युद्धाची पद्धत होती आपली, पारंपरिक युद्ध, जे समोरासमोर येऊन एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या ह्याच्यात लढलं जायचं. पण सध्या भारतानं आपल्या जगाला एक नवीन युद्धपद्धती दाखवून दिलेली आहे, जे आपले स्ट्रेंथ आहे भारताच्या जवानांची किंवा आपल्या मिलिटरीची. ब्रह्मोस मिसाईल किंवा रडार सिस्टम आहे, अग्नी क्षेपणास्त्र आहे, S-400 डिफेन्स सिस्टम आहे, पृथ्वी टँक, अर्जुन टँक, ही आपल्या भारताच्या सैन्याची जी खरी ताकद आहे ती इथं आपण दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मी पण तुम्ही इतका सुंदर, आकर्षक, संदेश देणारा जो देखावा केला आहे, त्या देखाव्यासाठी किती कालावधी लागला आणि त्यासाठी कष्ट काय काय आहेत? कष्ट म्हणजे आपला वडापावचा व्यवसाय आहे. दिवसभर तर आपल्याला टाईम भेटत नाही, पण संध्याकाळी ज्या टायमाला मी दुकान बंद करून येतो, संध्याकाळी 9-10 ते रात्री 2-3 कधी 4 वाजलेत मला झोपायला. असे 3 महिने गेलेत या सर्व देखाव्याची हळूहळू तयारी पूर्ण करण्यात. अगदी बरोबर आहे आणि आकर्षक झालेला पण आहे तेवढा देखावा. यानंतर भाभी मी तुमच्याकडे येते, की हे सगळं करताना 100% भैयांच्यासोबत तुम्ही असणार आहे. तुमची भावना काय आहे यामागची? माझं नाव सलमा साजिद जमादार आहे. ह्याची भावना म्हणजे उत्साह भरपूर येतो आम्हाला हे करताना. असं कंटाळ येत नाही आम्हाला करायला. आणि असं बरं वाटतं की बाबा आपल्या ह्या करण्याच्या पाठीमागं कुठंतरी आपलं चांगलं बी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगला संदेश जाईल सगळ्यांना, की अशी तरी आपल्याला श्रद्धांजली द्यायला पुढं व्हायला होतच नाही. मग ही अशा प्रकारे आम्ही श्रद्धांजली दिलेली आहे. आणि जेव्हा आता आम्ही बघतोय की पिढ्यानपिढ्या परंपरागत तुमच्या
म्हणजे मुस्लिम धर्म पाळला जातो. तर मग तुमच्या कुटुंबातून म्हणा किंवा शेजारपाजाऱ्यांकडून म्हणा, कधी तुम्हाला ह्यासाठी विरोध आला का? हा निर्णय घेताना कोणकोणत्या अडचणी आल्या, काय फेस केले त्यासाठी? कसं आहे, गणपती बसवताना आम्ही कुणाला विचारलं तरी नाहीच, कारण की आमच्या चौघांचा निर्णय होता की आपल्या घरात गणपती बसावं. आणि कुणीतरी विचारायच्या अगोदरच आम्ही सगळ्यांना सांगून ठेवलेलो की तुम्ही आमच्या दुःखात तर कधी उपयोगाला पडलेलं नाही, पण सुखात सुद्धा आमच्या तुम्ही येऊ नका. त्यामुळे हे आम्हाला करताना आम्हाला बरं वाटतं, तर तुमचा काय अडचणच नाही आहे आम्हाला. आपले गणपती बाप्पा घरात बसल्यानंतर ना आयुष्यात कोणकोणते बदल झालात असं तुम्हाला वाटतं? भरपूर बदल झाला. मी दोन्ही पोरांना आमच्या म्हणजे मला ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी गेल्या. दुसरी गोष्ट म्हणजे पोरग्याचं व्यवस्थित रूट लागलं, पोरगीचं व्यवस्थित रूट लागलं. पोरगी मला हातभारात म्हणजे सगळ्या कामात हातभार देते, पोरगं देते. भरपूर फरक पडला. आम्ही जे पोरांना शिकवायच्या अगोदर आमची पोरं आमचं बघून सगळं शिकलीत. भैया, इतकं छान देखावा करताय, इतका मोठा म्हणजे खरंच देशामध्ये धर्म, जात, लिंग, पंथ या गोष्टीचा भेदभाव चालू असताना अतिशय संवेदनशील विषय हाताळला आहे आणि गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना घरात केली. तर यामागं लोकांना संदेश काय द्याल तुम्ही? संदेश द्यायला सर्व धर्म समभावाचा संदेश आहे. कारण आम्ही ज्या गावात लहानाचं मोठं झालो ते पूर्वीचं इस्लामपूर, आत्ताचं ईश्वरपूर, इथं आपले शंभूअप्पा बुवाफोन यांची पांढरी आहे. ह्या इथं आम्हाला लहानपणापासूनच हिंदू मुस्लिम एकतेचाच आम्ही त्या छत्रछायाखाली वाढलेलो आहे. त्यामुळं आम्हाला कधीच जाणवलेलं नाही आहे की कोण हिंदू किंवा कोण मुस्लिम. कारण आम्ही जिथं जाईल तिथं आम्हाला सर्वांनी प्रेमानंच हे केलेलं आहे, जवळ घेतलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक हिंदूंच्या घरी जातानाही आमची तीच भावना असते मनात, किंवा एखाद्या मुस्लिमांच्या घरी जाताना सुद्धा तीच भावना असते की आपली माणसं म्हणून जातो आहे आपण त्या ठिकाणी. त्यांची जात किंवा धर्म बघून मी कुठेही जात नाही. नक्कीच भैया, अगदी योग्य आहे. कारण आपलं ईश्वरपूर, इस्लामपूर काही असेल ते राम आणि रहीम एकसारखं असल्यासारखंच आपलं इस्लामपूर कायम राहिलेलं आहे. खरोखरच भैया, अत्यंत अभिमानास्पद गोष्ट तुम्ही केलेली आहे आणि त्यांच्या या कृतीतून आपल्याला नक्कीच समजतंय की धर्म, सण उत्सव साजरे करताना धर्म, जात, पिढी, परंपरा असल्या गोष्टी येत नाही. तिथं फक्त आणि फक्त मानवतेचा धर्म येतो. आणि नक्कीच भैयांचं आणि भाभीचं हे एक कृतिशील पाऊल आहे, ते निश्चितच एक नवा मार्ग दाखवेल. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.